मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 29 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजच्या भागात सचिनला या साक्षीचं सत्य कळलं बरं का. आणि खूप इंटरेस्टिंग असे पॉइंट आज त्यांनी दाखवलेले आहेत. आजचा भाग शेवटपर्यंत बघा, छान दाखवलाय. सुरुवातीला आपण बघतोय की अर्जुन रविराजांना म्हणतो की सिनियर, या फाईलमध्ये कसलीही नोट आहे रे, बघ बरं जरा. रविराज ती बघतात बरं का. आणि अर्जुन म्हणतो, सिनियर ती इंटरनल नोट दिसते बघ की. रविराज म्हणतात, अरे यामध्ये रिटेस्ट करायची मागणी नाकारली गेली आहे. अर्जुन म्हणतोय, रिटेस्ट न करण्याचं कारण आयडेंटिटी कन्फर्म असं लिहिलंय. सायली म्हणते, म्हणजे डीएनए टेस्ट परत करून मागितली तरी ती होऊ द्यायची नाही. एवढा मोठा निर्णय कोण घेऊ शकतं? रविराज विचार करायला लागतात या गोष्टीचा. अर्जुन म्हणतो, अरे सिनियर, म्हणजे ती बॉडी प्रतिमा आत्याची नाहीये, हे कोणाला तरी लपवायचं होतं. म्हणूनच आतून हे सांगण्यात आलं की परत टेस्ट करू नका. म्हणजे परत असं दिसतंय सिनियर की हे कोणीतरी मुद्दाम घडवून आणतंय. हे सगळं घडवून आणणारा महिपत असू शकतो असं आम्हाला आता वाटायला लागलंय. रविराज जरा सेकंद विचार करतात आणि म्हणतात, ह्या गोष्टी एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घडल्या रे अर्जुन, त्यामुळे एवढं लक्षात येतंय की हा जो खेळ आहे ना, हा फार मोठा आहे. रविराजांच्या लक्षात येतंय की कोणीतरी जाणीवपूर्वक हे मुद्दाम घडवून आणलं. आणि आता या गोष्टी हळूहळू यांना कन्फर्म होत आहेत प्रेक्षकांनो, ज्या आपण पूर्वीच बघितलेल्या आहेत. आता तेवढ्या तिथे प्रतिमा आत्या येतात. या सगळ्यांचे चेहरे सिरियस बघून म्हणतात, काय झालं, हाताला काही लागलं का? त्यावर रविराज म्हणतात, बऱ्याच गोष्टी कळतात प्रतिमा, एकावर एक धक्के बसतायत. आपल्याबद्दल 22 वर्षापूर्वी जी कॉन्स्पिरन्सी केली गेली होती ना, ती अजून संपलेली नाहीये. अजूनही हे सगळं सुरूच आहे प्रतिमा. प्रतिमा त्याला आलं आता टेन्शन ते ऐकल्यावर. अर्जुन म्हणतो, पण सिनियर, अजूनपर्यंत फक्त 50%च गोष्टी कळतायत आपल्याला. हे सगळं महिपत आणि मिस्ट्री मॅनने केल्याचा फक्त संशय आहे आपला. आपल्याला अजून गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आपल्याला तिथे हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, तरच आपल्याला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आता अर्जुन अश्विनला जरा मनवणार आहे बरं का प्रेक्षकांनो, की हे सगळं जे कॉन्स्पिरन्सी झाली डेड बॉडी बद्दल, त्यातले जे मेडिकल पॉइंट्स असतात ना, ते अश्विनलाच कळतील. म्हणून आता ते पुढच्या भागात दाखवणार आहे अश्विनला ही सायली कसं मनवते ते. आता हे सगळं ऐकून जाणून घेतल्यावरती यांना जरा टेन्शनच आलंय की हे सगळं आपल्या बाबतीत किती खोलवर झालंय. तर बघा, सायलीला आता असं वाटतं की जाऊन त्या सुमन काकूंशी बोलावं. सायली प्रतिमा आत्याला म्हणते, आत्या मी आलेच हं, असं म्हणून त्या कब्बशा घेऊन ती किचनमध्ये जाते आणि सुमनला मनवते नागराजवर लक्ष ठेवण्यासाठी. पण नागराजने तिला आजच अद्दल घडवली आहे बरं का प्रेक्षकांनो. आजच्या भागात त्यांनी बरंच काही दाखवून दिलंय, त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा. ठरलं तर मग आता हाच तो सीन आहे जिथे सचिनला कळणार आहे बरं का. सचिन अस्मिताला म्हणत असतो, चल ग अस्मी, मेडिटेशन करूयात. अस्मिता म्हणत असते, नको रे, नंतर करेल ना मी. सचिन म्हणतो, अजिबात नाही, मी बसणार आहे तुझ्यासोबत, चल मी करतो तुला मदत. आता या कल्पनाताई म्हणतात, बघ सचिन, कसा कंटाळा करते ही. मग सचिन म्हणतो, आता मी आलोय ना मम्मा, मी हिचा कुठलाच कंटाळा ऐकून घेणार नाहीये. चल ग अस्मी, आपण बाळासाठी करतोय ना, चल बरं, लेट्स गो. असं म्हणून सचिन आता त्या स्टडी रूम मध्ये घेऊन जातो बरं का अस्मिताला, मेडिटेशन करण्यासाठी, ध्यानधारणा करण्यासाठी. कल्पनाताईंना कौतुक वाटतंय जावयाचं. त्या मनाशीच म्हणतात, बाई सचिन असला की अस्मिता खुश असते. देवी आई, सचिन आणि अस्मिताच्या प्रेमाला कोणाचीही दृष्ट लागू देऊ नकोस, असं म्हणून कौतुकाने असं लांबून बघताय जावयाला आणि लेकीला. आता सचिनने स्टडी रूम मध्ये अस्मिताला बसवलाय. अस्मिताला तो म्हणतोय, बस इथे अस्मी, एकदम रिलॅक्स आणि शांत बस. आणि हे बघ, मी सांगतो तसं फॉलो कर. आता ना, अरे यार, हातात कशाला फोन ठेवलायस तू अस्मी, ठेवून दे बरं तो फोन. बंद, फोन बंद. अस्मिता म्हणते, अरे असं काय करतोय सचिन. सचिन म्हणतो, मी सांगतो तसं कर, खाली हात ठेव बरं असे मांडीवर आणि डोळे बंद कर. आणि आपण ना छान असं सायलेंट म्युझिक लावूयात मेडिटेशनसाठी. आता या सचिनने मोबाईलवरती एक माइल्ड असं म्युझिक लावलंय. आता स्मिताला तो इन्स्ट्रक्शन देतो, असे छान डोळे बंद कर, लॉंग ब्रीथ घे आता, म्हणजे लांब असा श्वास घे अस्मी, हळूहळू तो सोड आता. आता हे सगळं करत असताना त्याच्या समोर ती फाईल असते ठेवलेली, म्हणजे अर्जुनचा पसारा आहे तिथे. आता सचिनचा त्या फाईलला हात लागतो आणि ती फाईल धपकन खाली पडते. आता तो अस्मिताला हे इन्स्ट्रक्शन देत असतो, कपाळावर आठ्या ठेवू नकोस, ब्रीद इन ब्रीद आउट कर. येस अस्मी, व्हेरी गुड व्हेरी गुड, तुला प्रॉपर. आता असं तो म्हणणार पुढे काही, तेवढ्यात ती फाईल खाली पडते.
अस्मिता म्हणते, "काय रे सचिन? अरे अर्जुनच्या कामाच्या फाईल आहेत त्या." सचिन म्हणतो, "तू फोकस कर. मी ठेवतो त्या फाईल. तू आधी डोळे बंद कर बरं अस्मी. टेक अ डीप ब्रेथ." असं तो तिच्याशी बोलता बोलता त्या फाईल उचलायला लागतो आणि त्या फाईलमध्ये साक्षीचा फोटो आणि साक्षीच्या बाबतीत असलेले सगळे केस पेपर आहेत. आता सचिन साक्षीचा फोटो बघून शॉक झालेला आहे बरं का प्रेक्षकांनो. आता तो पुढे ते सगळं म्हणजे वाचणारच असतो, की हे काय भानगड आहे. आता त्याने ते पूर्ण वाचलंय का हे तुम्ही टीव्हीवर नक्की बघा. ती फाईल तो वाचायला घेणार. आता तेवढ्यात कल्पनाताई त्याला आवाज देतात, "सचिन इकडे ये, इकडे ये." आता सचिनने फक्त फोटो पाहिलाय आणि तो हादरलाय बरं का. कल्पनाताई म्हणतात त्याला, "इकडे ये." "अरे तू जाणार होता ना अस्मिताला घेऊन तिकडे त्या डॉक्टरकडे?" "नाही म्हणजे तू जाणार आहेस का?" "नाही तर मीच जाते." सचिन म्हणतो, "मीच जातो मम्मा, डोंट वरी." कल्पनाताई म्हणतात, "बस एवढंच विचारायचं होतं तुला हां." असं म्हणून त्या निघून जातात. पण आता सचिन हादरलाय ना साक्षीचा तो फोटो बघून. तेवढ्यात आता त्याला फोन आलाय आणि आय थिंक सो तो फोटो तो फोन साक्षीचाच असावा. कारण फोन दिसलाय बरं का आणि त्या फोनवरती साक्षीचा फोटो पण दिसलाय. पण आता सचिन ती फाईल बघितल्याशिवाय काही राहणार नाहीये प्रेक्षकांनो. कारण त्याला आता अर्ध सत्य कळलंय, पूर्ण सत्य त्याला कळेलच. इकडे प्रिया मॅडम मस्त रिलॅक्स बसलेल्या असतात. प्रिया विचार करत असते, "काय मस्त डोकं वापरलंयस ग प्रिया. तिकडे नागोबा आणि मैपत एकमेकांशी भांडत बसले असणार आहे. आता तू सेफ आहेस. बघते तरी या नागोबाला फोन करते त्याची मजा घ्यायला." असं म्हणून तिने फोन लावलाय आणि आता फोन लावल्या लावल्या तिकडनं नागराज म्हणतो, "हा प्रिया बोल." आता प्रिया म्हणते, "बापरे, कॉल उचलल्यावरती एकही टोमणा नाही आला तुमच्याकडनं. काय हो काका, मी सांगितलेला प्लॅन सक्सेसफुल झालेला दिसतोय." नागराज म्हणतो, "हो, सुपर सक्सेसफुल झालाय. अगं हा प्लॅन बरोबर महिपतच्या वर्मावर घाला घालतोय. तू इथं हवी होतीस ग प्रिया त्याचा चेहरा बघायला. अगं एवढा घाबरलेला महिपत मी आयुष्यात कधी बघितला नव्हता." प्रिया म्हणते, "काका तुम्ही ना जरा सावध राहा बरं का. नाही महिपत येतो महिपत. अहो तो कधी काहीही करू शकतो बरं. नाही तुम्ही काळजी घ्या. आपण दोघं होतो तेव्हा आपण त्याला मॅनेज करत होतो व्यवस्थित. आता तुम्ही एकटेच आहात ना काका. त्यामुळे ना जरा काळजी घ्या. तो काहीही करू शकतो बरं. नाही शिवाय शिवाय काका मागच्या वेळेला तुमच्यावर हल्ला केला होता बरं त्यांनी. नाही सावध राहा काका." आता नागराज म्हणतो, "प्रिया मी काहीही विसरलेलो नाहीये. मला सगळं माहिती आहे. नाही मी काही मागच्या वेळेला त्याला पळू दिलं नव्हतं. त्याला बरोबर बांधून ठेवलं होतं मी. मी मैपतला पळूच दिलं नव्हतं तेव्हा. धरून बांधून ठेवलं. तूच गलथानपणा केला होता प्रिया. तेव्हा त्याने बरोबर हात सोडवून घेतले होते." प्रिया लगेच म्हणते, "बरं ठेवते हं फोन काका." असं म्हणून आता फोन ठेवून देते. नागराजचा फोन ठेवल्यावर प्रिया मनात विचार करते, "कर कर रे, मलाच ब्लेम कर. तुझ्या तंगड्या तुझ्या गळ्यात कधी पडतील ना नागोबा तुलाच कळणार नाहीये." ही ना प्रेक्षकांनो दरवेळेला खेळते तसा माइंड गेम खेळतीये. पण कधीतरी हिचे गेम हिच्यावर उलटतीलच यात शंका नाहीये. आता ही सायली आलीये सुमनकडे आणि आता सुमनला ती कन्व्हिन्स करते बघा हं. आधी तर सुमन तिला थँक्यू म्हणते. सायली त्यांना विचारते, "तुम्ही बऱ्या आहात ना सुमन काकू?" सुमन म्हणते, "तू सांगितलेलं मी विसरणार नाहीये हं सायली." सायली म्हणते, पुन्हा काही बोलले का नागराज काका तुम्हाला?" आता सुमन म्हणते, "त्यांनी आरडाओरडा करायचा प्रयत्न केला होता पण मी ठामपणे उत्तर दिलं." "पण सायली अगं माझं मलाच आश्चर्य वाटलं ग मी हे कसं केलं. तुझ्याशी बोलल्यावर मला धीर आला ग सायली." सायली म्हणते, "सुमन काकू." सायली त्यांना म्हणते, "सुमन काकू तुम्ही आहातच धीराच्या. मी तुम्हाला त्याची जाणीव करून दिली फक्त." आता सुमन स्माईल करून म्हणते, "नाही ग सायली. अगं तू मला माझी नव्याने ओळख करून दिलीस. माझ्यात आत्मविश्वास जागवलास. तुझे आभार मी मानू तरी कसे. सांग बरं सायली मी तुझ्यासाठी काय करू." सायली म्हणते, आता थोडी शांत बसते ती 2 सेकंड आणि म्हणते, "काकू फक्त एवढं करा की अन्याय सहन करू नका यापुढे. नागराज काकांना याची जाणीव करून द्या. संसारामध्ये त्यांच्या इतकी त्यांची बायको पण महत्वाची आहे." आता सुमन म्हणते, "ते तर मी करणारच आहे ग सायली." आता सायली जरा विचार करायला लागते तेव्हा सुमन म्हणते, "काय झालं ग सायली? कसला एवढा विचार करतेस?" मग सायली म्हणते, "सुमन काकू मला ना तुमची मदत हवी आहे." सुमन म्हणते, "बोल ना." सायली म्हणते, "खरं तर काकू घरातल्या कुठल्याच माणसावर असं करायची वेळ येऊ नये. पण काय आहे ना सुमन काकू तुम्ही नागराज काकांवर लक्ष ठेवाल का?" सुमनला आता जरा टेन्शन आलं बरं का. आता सायली म्हणते, "नाही म्हणजे ते कुठे जातात, कोणाचे फोन येतात त्यांना, किती वाजता कोणाला भेटतात,
मेसेज करतात का कोणाला, कोणाशी काय बोलतात? तुम्ही या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगाल का काकू? आता सुमन जरा टेन्शनमध्ये आली आहे बरं का. आता सुमन थोडा विचार करते आणि म्हणते, "सायली, हे सगळं करत असताना मला वाईट वाटणार गं, पण हे सगळं यांनी ओढवून घेतलंय. यांच्या पायाला नेमका किती चिखल लागलाय ना, हे मला पण कळायला हवं. हो सायली, मी यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवेल आणि काही खटकलं ना मला, तर तुला आणि अर्जुनला नक्कीच सांगेल." आता सुमन बोलली तर खरी, पण तिला ना जरा वेगळंच टेन्शन आलंय, कारण एवढं सोपं नाहीये ना नवऱ्यावर लक्ष ठेवणं. आता बघा प्रेक्षकांनो, पुढचा सीन त्यांनी दाखवलाय तो म्हणजे सायली आणि अर्जुनचा. आता अर्जुन सायली रविराजांकडनं निघालेत. एपिसोडच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं ना, की अर्जुन आता कोणाची तरी मदत घेणार म्हणजे अश्विनची. आता अर्जुन एक्झॅक्टली त्या बाबतीतच बोलतो. सायली त्याला म्हणते, "बाहेर आल्यावर कसला विचार करताय?" अर्जुन म्हणतो, "अगं त्या फेक डेड बॉडी बद्दल जे काही लूप फॉल्स होते ना, ते जाणून घेण्यासाठी आपल्याला कोणीतरी स्पेशल व्यक्ती हवाय, म्हणजे मेडिकलचं नॉलेज असणारा, जो आपल्याला आणखीन लूप फॉल्स शोधायला मदत करेल." मग सायली म्हणते, "म्हणजे अश्विन भाऊजीबद्दल बोलताय का?" अर्जुन म्हणतो, "हो, अश्विनबद्दलच बोलतोय मी. मी ॲक्चुअली अश्विनचाच विचार करत होतो. कारण ही गोष्ट सेन्सिटिव्ह आहे सायली. त्यामुळे आपल्याला अशा गोष्टी बाहेर न जाऊ देता समजून घेतल्या पाहिजे ना." सायली म्हणते, "अहो, पण अश्विन भाऊजीला काही सांगितलं तर ते प्रियाला सांगतील ना. आपण हा धोका नाही पत्करू शकत." अर्जुन म्हणतो, "आय नो, मला तेच वाटतंय. पण आपल्याला अश्विनशी ना जरा टॅक्टफुली बोलावं लागेल. त्याला कन्व्हिन्स करावं लागेल की हे मॅटर सेन्सिटिव्ह आहे. आणि ना सायली, यातली कुठलीही गोष्ट म्हणजे कोणालाही, अगदी तन्वीलाही कळता कामा नये." सायली म्हणते, मी बोलू का अश्विन भाऊजीशी?" आता अर्जुन म्हणतो, "हो, तू बोलशीलच ग सायली, आणि तुझ्या बोलण्यात एक वेगळीच जादू आहे." सायली म्हणते, "अहो, जादू वगैरे काही नाही. सुमन काकूंशी पण बोलले मी. त्या नागराज काकांच्या हालचालीवर लक्ष ठेवायला तयार आहे. हां, आता या सगळ्यात त्यांना त्रास होईल, पण तरी त्या आपली मदत करणार असं म्हणाल्या त्या." अर्जुन म्हणतो, "बघितलंस का? मी याच जादूबद्दल बोलत होतो." सायली म्हणते, "बरं, आपण निघूयात आता." आता ते निघणार दोघे, तेवढ्यात अर्जुन म्हणतो, "सायली, अस्मिताई बरी आहे ना गं? तिला काही त्रास तर नाही होते ना?" सायली म्हणते, "हो, त्या बऱ्या आहेत. तुम्ही सतत सतत असं का विचारताय अस्मिताताईबद्दल?" आता अर्जुन म्हणतो, "अगं असं नाही गं सायली, अगं डिलिव्हरीची डेट जवळ आली आहे ना तिची, म्हणून जरा टेन्शन वाटतं ना, म्हणून काळजीमुळे विचारतोय." सायली म्हणते, "काळजी नका करू, आपण आहोत ना त्यांच्यासोबत. सचिन भाऊजी आले आहेत आता, त्यामुळे अस्मिताताई खूप खुश आहेत. बघताय ना तुम्ही." आता सायली म्हणते, "चला आता, उशीर होतोय आपल्याला, निघूयात." आता सचिनचं नाव घेतल्यावर अर्जुनचा चेहरा अजून असा असा कसा तरी होऊन जातो. नुसता सचिन असं म्हणतो तो, आणि निघालेत हे दोघे जण. आता प्रेक्षकांनो, पुढचा सीन नागराज आणि सुमनचा दाखवलाय. बापरे, एका मागोमाग एक सीन ते खूप फास्ट दाखवतात आणि भरपूर डायलॉग आहेत प्रेक्षकांनो मालिकेमध्ये. आपला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका हं. काल संडे होता, त्यामुळे जरा रिलॅक्स झाले. काल तुमच्या कमेंट्सला जास्ती उत्तरं देता आली नाही मला. काल जरा बाहेर गेलो होतो ना प्रेक्षक. सुट्टीच्या दिवशी थोडाफार चेंज तर असायलाच हवा. असो, तर आता बघा हां, अर्जुन सायली निघाले आहेत, पण आता इकडे नागराज फोनवर कोणाशी तरी बोलत असतो आणि सुमन त्याचा फोन असा जवळ जाऊन ऐकत असते. आता नागराज कोणाशी तरी बोलत असतो, "हो, हो, हो, पैसे पाठवतो तुला मी. ओके, ओके." आता सुमन त्याचं बोलणं ऐकतीये असा त्याला भास होतो बरं का नागराजला, आणि पटकन तो मागे वळतो. अगदी विदिन अ सेकंड सुमन लगेच फोनवर बोलायचं नाटक करते. "हो, हो, हो दादा, अरे हो, मी मी येईल हां. हो, हो, आणि मी सांगितली ती रेसिपी सांग हं वहिनीला. हो, हो, काळजी घे." असं बोलायचं नाटक करते फोनवर बरं का. पण नागराजला राग आलाय बरं का आता सुमनचा. नागराज सुमनचा हात धरून म्हणतो, "काय गं हे सुमन, मी जिथे असतो तिथेच का कडमडतेस गं? तुला फोनवर बोलायचं होतं ना, मग दुसरीकडे जायचं ना. इथे कशाला आली पाहिजे तू?" आता ही सुमन चिडून म्हणते, "मी फोनवर कुठे बोलायचं हे तुम्ही ठरवणार का? तुमच्या इतकी ही माझी पण खोली आहे. मी ते कधी येऊ जाऊ शकते." आता नागराज तिला मारणार असतो बरं का, आणि म्हणत असतो, "उलट उत्तर देतेस का?" आता मोठ्याने ओरडते सुमन, "प्रतिभा वहिनी." मग नागराज तिला म्हणतो, "हे चुप, चुप आहेस, ओरडू नकोस. जा माझ्यासाठी पाणी आण. जा म्हणलं ना." आता सुमन तेवढ्याच मोठ्याने म्हणते, "आणते पाणी." आणि त्या नागराजचा हात झटकते आणि निघून जाते तिथून. पण नागराजला आता लगेच शंका आली आहे. नागराज आता सुमन गेल्या गेल्या तिचा मोबाईल हातात घेतो आणि बघतो तर काय, शेवटचा फोन 2 तासापूर्वी झालेला आहे. म्हणजे ही माझ्याशी खोटं बोलते असं नागराजच्या लक्षात येतं बरं का. आणि आता तो ठरवतो
की या सुमनला अद्दल घडवायची. कसला माणूस आहे प्रेक्षकांनो, या बाईचा नवरा आहे ना तो, असं कसा हो वागू शकतो. पण आता या नागराजची पापं भरत आली आहे असं दिसतंय बरं का. बघूयात पुढे काय घडतंय. मला तर कधी कधी एका पॉइंटला असं वाटतं की सगळ्यांसमोर सगळं सत्य येईल आणि तेव्हा नागराजला किडनॅप करून ठेवेल मैपत. काही सांगता येत नाही प्रेक्षकांनो, मालिकेत काही होऊ शकतं. आता हा सीन जरा उगाच घेतला असं नाही वाटत आहे का? म्हणजे अगदी विदिन अ सेकंड नागराजला कळलं पण की सुमन त्याच्यावरती अशी नजर ठेवू नये म्हणून. आता सुमन खाली पाणी आणायला जाते, तेव्हा लगेच नागराज तिच्या समोरून निघून जातो. आता सुमन विचार करत असते, हे मैपतशी बोलत असतील का? कोणाचा फोन असेल तो? असं ती विचार करताना दाखवली आहे. पण नागराज मुद्दाम जातो बरं का सुमनच्या समोरून. त्याला शंका आलेली असते ना की ती नजर ठेवते आपल्यावर, आणि एक्झॅक्टली नागराजची शंका खरी ठरते. हा सीन खूप लांबवला त्यांनी. सुमन आता आहो आहो करून या नागराजच्या पाठीपाठीच जाते. पण आता नागराजला ते कळलं नाहीये असं तो तिला भासवतो बरं का. पण त्याला माहित असतं की सुमन त्याचा पाठलाग करतीये. लगेच नागराजची गाडी पण दाखवली आहे बरं का, आणि सुमन रिक्षाने त्याचा पाठलाग करतीये असं दाखवलंय. नागराज एका टपरीवर जातो आणि स्मोकिंग वगैरे करताना तो दाखवलाय, आणि खाली त्यांनी सूचना पण दिली आहे की धूम्रपान हानिकारक आहे. आणि आता सुमन त्याचा पाठलाग करत असते. नागराज आता एका गेट जवळ येतो आणि खाली वाकून बघतो आणि लक्ष ठेवत असतो तो सुमनकडे. त्याला तेव्हाच कळतं प्रेक्षकांनो की सुमन त्याचा पाठलाग करतीये. आज या सीन मध्ये त्यांनी बराच वेळ घालवला बरं का. आता नागराज एका भिंतीआड लपतो आणि सुमन त्याच्या मागे जाणार. तेवढ्यात दोन माणसं तिला अडवतात आणि म्हणतात, ए चल ग, ए बाई, मंगळसूत्र दे तुझं, दे मंगळसूत्र. सुमन घाबरते आणि म्हणते, नाही देणार, नाही देणार मी मंगळसूत्र. सुमन घाबरते कारण त्या दोन्हीही माणसांच्या हातात चाकू असतो बरं का. दोन गुंड असतात तिच्या समोर. आता ते माणसं म्हणत असतात, चल या सोन्याच्या बांगड्या काढून दे आम्हाला. आता सुमन म्हणते, नाही मी नाही देणार. आता ते माणसं सुमनला त्रास द्यायला लागतात बरं का. आता नागराज हे सगळं बघतोय बघा प्रेक्षकांनो. नागराज तिथेच लपून बसलाय. सुमन आता रडत असते आणि ओरडत असते मोठ्याने, मी नाही देणार. आता सुमन त्या लोकांच्या हाताला असा हिसका मारते आणि पळून जाण्यात यशस्वी होते. नागराज हे सगळं ऐकत असतो तिथे भिंती आडून आणि म्हणत असतो, सुमन आता करशील का माझा पाठलाग? म्हणजे असं तिला अद्दल घडवायसाठी त्याने मुद्दाम केलंय बघा. सुमन त्या गुंडांच्या तावडीतून पळते, पण त्या गुंडाने पळत असताना तिचं मंगळसूत्र हिसकावून घेतलंच. आणि आता बघा सुमन पळून जाते तिथून. नागराजला आता ते लोक ते मंगळसूत्र देऊन टाकतात आणि म्हणतात, हे घ्या शेट. नागराज म्हणतो, चल झालं तुझं काम. आणि ते मंगळसूत्र बघायला लागतो सुमनचं. सुमन आता काय करशील ग? हे सगळं मुद्दाम केलं बघा नागराजने त्या सुमनला अद्दल घडवण्यासाठी. पण हे सगळं खूप फास्ट झालं असं नाही वाटत आहे का प्रेक्षकांनो? असो, पण पुढच्या सीन मध्ये कल्पना आणि सायलीताईचं डिस्कशन दाखवलंय. त्या दोघी सासासुना किचन मध्ये असतात. कल्पनाताई प्लेट पुसत असतात. त्या म्हणतात, अगं सायली, तुला सांगायचीच विसरले मी. अगं पूर्णाईचा फोन आलाय, त्या उद्या परवा येणार आहेत बरं का. सायली म्हणते, अरे वा, माई आजीची तब्येत बरी झालेली दिसते. कल्पनाताई म्हणतात, हो ना, पूर्णाई घरी कधी येतात असं झालंय मला. अगं त्या तर म्हणत होत्या की निदान नवीन वर्षाला तरी घरी येता यावं. सायली म्हणते, आई खरंच ना, हे वर्ष किती लवकर गेलं ना. या वर्षाच्या सुरुवातीला तर मला माहीतही नव्हतं की मी या घरात येईल, मी तुमचा राग काढू शकेल की नाही. आता कल्पनाताई म्हणतात, सायली अगं आईचा राग नसतो टिकत ग जास्ती दिवस. सायली म्हणते, हो आई, पण आपण ना आता नवीन वर्षामध्ये खूप छान आनंदात सगळं साजरं करू. म्हणजे बघा ना, अस्मिताताईंचं बाळ पण येणार आहे. हे घर त्या बाळाच्या सुगंधाने फुलून जाणार आहे. आता हे वर्ष मधुभाऊंसाठी पण चांगलं जावं आणि सुमन काकूसाठी सुद्धा. मग कल्पनाताई म्हणतात, बिचारी सुमन, तुम्ही आम्हाला त्या नागराज भाऊजींशी बोलू दिलं नाही, नाहीतर त्यांच्याबद्दलचा संताप मनात मावत नाहीये बघ. अगं या तन्वीचं टेन्शन कमी होतं का म्हणून या नागराज भाऊजीचं टेन्शन मध्ये आलं? म्हणजे कधी नव्हे ही सगळी निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यातून कधी जाणार आहे कोणाच ठाऊक. सायली म्हणते, जाईल आई, लवकर जाईल. आता या नवीन वर्षात लवकर जाईल. आणि अश्विन भाऊजी, म्हणजे अश्विन भाऊजींना पण प्रियाच्या स्वभावाचा अंदाज येतोय ना. मग कल्पनाताई म्हणतात, पण तो सुधारणार नाही. तो ढाल बनून उभा आहे ना त्या तन्वीच्या मागे, म्हणून ती उभी आहे या घरात. अगं ती जेलमध्ये सुटल्यानंतर आपण तिला इथे राहूच नसतं दिलं. सायली म्हणते, आई तुम्ही नका विचार करू या गोष्टींचा. या वर्षात जे छान छान घडलंय ना त्याचा विचार करा. आता या वर्षामध्ये मला माझं प्रेम, माझं घर परत मिळालं. मधुभाऊ कोर्टातून सुटले. प्रतिमात्याची स्मृती परत आली आणि अस्मिताताईंकडे गोड बातमी आली. कल्पनाताई म्हणतात, खरे बाई सायली, या आनंदाच्या गोष्टी घडल्या खरी. आता सायली म्हणते, आई पूर्णाजी येणारे तर आपण रविराज काका आणि प्रतिमात्याला घरी बोलवूयात का जेवायला? कल्पनाताई म्हणतात, चालेल.
आपण ना मस्त गिफ्ट पण घेऊयात त्यांच्यासाठी. वर्षाची सुरुवात हसण्या खेळण्याने झाली तर अख्खं वर्ष चांगलं जाईल बघ. आता हे सगळं या सासासुना प्लॅन करतात आणि आजचा मालिकेचा हा भाग इथेच संपून जातो. आजचा भाग आवडला असेल प्रेक्षकांनो तर लाईक नक्की करा. खूप डायलॉग होते मालिकेमध्ये आज, भरपूर. त्यामुळे मध्ये मध्ये तुमच्याशी बोलायलाही वेळ मिळाला नाही. तुम्ही हा रिव्ह्यू ऐकलात, रिव्ह्यू विथ मी अनघा या तुमच्या लाडक्या चॅनलवरती. आता पुढचा प्रोमो बघा प्रेक्षकांनो. या साक्षीच्या घराबाहेर पोलीस आलेले असतात. आता ते पोलीस हिच्यासाठी आलेले नसावेत असा माझा अंदाज आहे, पण तरी ती घाबरते आणि म्हणते, बापरे, पोलीस इथे का आले असतील? त्यांना कळलं असेल का मी जिवंत आहे? आता सायली नवीन वर्ष सुरू होणार आहे म्हणून आता या अश्विनशी बोलायला जाते आणि म्हणते, भाऊजी, नवीन वर्ष सुरू होणार आहे, आता मनातली आडी काढायची वेळ आली आहे. आता मनात राग धरू नका हो. ऍक्च्युली ना अश्विन भाऊजी, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. खरं तर आम्हा दोघांना तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. तुमच्याकडे थोडा वेळ आहे का? आता सायली असं त्याच्याशी गोड गोड बोलत असते आणि ऑब्व्हियसली ती त्याला कन्व्हिन्स करणारच आहे. तसं आपण प्रोमो बघितलाय की अश्विनच यांना त्या फेक डेड बॉडी बद्दल मदत करतो आणि तिथे त्यांना सीसीटीव्ही फुटेज सापडतोय. आता तो सीन आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. पण जसं सायलीने सांगितलं की मागच्या वर्षात बऱ्याच चांगल्या चांगल्या घटना घडल्या आणि खरंच घडल्या. आपल्याही आयुष्यात बऱ्याच छान छान घटना घडल्यात आणि ते वर्ष म्हणजे हे मागचं वर्ष आपलं 2025चं खरंच खूप फास्ट गेलं प्रेक्षकांनो. तुमच्या बाबतीत पण असं झालं का हो? आपण लाईव्ह येऊन एकदा तरी चर्चा करूयात. माझीही इच्छा आहे. खूप दिवसापासून आपण लाईव्ह आलोच नाहीये. पण आता येणाऱ्या या नवीन वर्षामध्ये सायली खरी तन्वी आहे हे सत्य आता सगळ्यांसमोर यायला हवं ना प्रेक्षकांनो. बघूयात. आता त्या दिशेने वाटचाल तर सुरू आहे. आजचा भाग आवडल्यास लाईक नक्की करा आणि खूप जण अजून चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या हं स्वतःची. धन्यवाद.